पुणे महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 33 या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाच्या या चारही उमेदवारांच्या प्रचारार्थी या ठिकाणी मी उपस्थित आहे। खऱ्या अर्थाने या प्रभागातील लोकांचा जर कानोसा घेतला तर ही निवडणूक एक सामान्यांची जाण असणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहतील। तुम्ही पाहिलं असेल हे उमेदवार सुद्धा आमच्या सौ रश्मी रुपेश घुले असू, अनिताताई इंगळे असू, संदीपजी मते असू किंवा आमचे काकासाहेब चव्हाण असू, हे नेहमी सुखादुःखात सहभागी होणारे उमेदवार आहेत। प्रत्येकाचं दुःख ते माझं दुःख, प्रत्येकाचा आनंद तो माझा आनंद मानणारे आमचे एक सहकारी आहे। या प्रभागामध्ये अनेक कामं यांच्या माध्यमातून झालेली। आमचे नवीन जरी 2 उमेदवार असले तर काकासाहेब असू किंवा अनिताताई यांनी राजकीय कालखंडामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम उभं केलेले आहे। आमच्या या दुसरे सुद्धा मते असू किंवा आमच्या घुलेताई असू, त्यांनी सुद्धा कुठली सत्ता नसताना सुद्धा या प्रभागामध्ये आज अतिशय चांगले काम केलेले। त्यामुळं माझी आपल्याद्वारे सर्व मतदारांना एक विनंती आहे की एक सर्वसामान्यांची जाण असणारे, प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होणारे, या प्रभागातील प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी या आमच्या तुतारी वाजवणाऱ्या माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून आमच्या चारही उमेदवारांना भरघोस मताने निवडून साहेब, या भागात भाजपचे आमदार 4 टर्म झाले आणि भाजपमध्ये विकासाचं राजकारण करून या भाजप हे फक्त दिशाभूल करणारा एक पक्ष आहे। दबाव, दहशत, दादागिरी या फक्त गोष्टी आणि राजकारणामध्ये दिशाभूल करणे, हे फक्त फंटा राबवायचा आणि निवडणुकीत आपलं त्या ठिकाणी भागून घ्यायचे, ही पद्धत भाजपची आहे। साहेब, त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स संदर्भात एक आश्वासन दिले बावनकुळे साहेबांनी या भागातील लोकांना। कशासाठी? प्रॉपर्टी कार्ड नाही, हे फक्त निवडणुकीपुरते आश्वासन असतात। निवडणूक झाल्यानंतर हे कुठले आश्वासन पाळीत नाही, काय नाही। लोकांना फक्त नादी लावायचं, मतं घ्यायचे आणि परत लोकांकडे फिरकायचं पण नाही। त्यांना फक्त सत्ता लागते, ती कुठल्या पद्धतीने असू, दहशत करून असू, दादागिरी करून असू, वेगवेगळ्या आमिष दाखवून असू, ब्लॅकमेलिंग करून असू, ही फक्त सत्ता मिळवायची, बाकी यांना दुसरं काही घेणं देणं नाही। साहेब, पुण्यातील चित्र काय वाटतं सध्या? पुणे असू किंवा पिंपरी चिंचवड असू, या शहरामध्ये निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सत्ता या शहरामध्ये बसन हा एक आशावाद वाटतो। साहेब, तुम्ही दोन्ही नेतृत्वाच्या हाताखाली काम केले, अजितदादा पवार आणि पवार साहेब, आता दोन्ही एकत्र आलेत महानगरपालिकेसाठी, भविष्यात निश्चित पुणे महानगरपालिकेसाठी असू किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी असू, या पुणे शहराचा विकास करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सिंहाचा वाटा असतो तो म्हणजे आदरणीय पवार साहेबांचा। या पुणे शहरामध्ये IT पार्क कुणी आणलं पवार साहेबांनी, औद्योगिकरण कुणी आणलं पवार साहेबांनी, वेगवेगळे मोठाले प्रोजेक्ट पवार साहेबांनी आणले आणि त्यांच्याच पावलापाऊल ठेवून पुढील कालखंडामध्ये अजितदादांनी काम केलं आणि या पुणे शहराला एक देशामध्ये एक वेगळी उंची घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे निश्चित दोन्ही एकत्र आल्यानंतर या शहराच्या विकासाला गती मिळेल ही या ठिकाणी सांगू शकतो। मतदारांना एकच आव्हान करतो की ही संधी सर्वात तुमच्या आमच्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाची। या ठिकाणी आमचे हे चारही उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे निस्वार्थी काम करणारे, राजकारणामध्ये बऱ्याच वेळा लोक फक्त सत्तेतून संपत्ती, पण आमचे हे चारही उमेदवार सत्तेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय, प्रत्येकाच्या गरिबाच्या झोपडीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आधार देण्याचं काम करणारे आमचे चारही उमेदवार आहे। त्यामुळे सर्वांना विनंती करतो, नम्र अशी विनंती करतो, ही आपणा सर्वांसाठी महत्त्वाची संधी आहे। आमचे चारही उमेदवार चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस।